श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 94. पुरात पोतांना नातोबासांचे रक्षण. एके दिवशी सर्वज्ञांना सकाळचा पूजा वसर झाला. नंतर सर्वज्ञ फिरायला गेले. सिंह नारायणाच्या पश्चिमेस भांडे भेदनाजवळ उभे राहिले. गंगा दोन्ही काठ भरून वाहत होती. सर्वज्ञ म्हणाले, अहो वानऱ्या मंडळी, का तुम्ही एवढ्या पुरात पलीकडे जाल? हो, ते म्हणाले. जी सर्वज्ञ म्हणतील तर जाऊ. सर्वज्ञ म्हणाले, तर जा पाहू. दोघांनी उपरणे ठेवली. दोघांनी दंडोते घातले. श्रीचरणा लागले. मग दोघांनी पुरात उड्या टाकल्या. पलीकडच्या खाटाला पोचत नाही तोच सर्वज्ञांनी बोलवले. सर्वज्ञ म्हणाले, मंडळी, का वानऱ्या परत या हो. सर्वज्ञांनी उपरणे दाखवून बोलवले आणि दोघे परतले. मध्यभागी आले आणि पुन्हा जायला सांगितले. पुन्हा बोलवले. भट्टोबास पोहून आले, पण नाथोबा मात्र व्हायला लागले. तेव्हा भक्तजन ओरडले, जी सर्वज्ञांचा दास नाथोबा व्हायला लागला जी. आणि सर्वज्ञ काठाने गेले. सर्वज्ञ म्हणाले, येतेच हो मंडळी का, येतेच हो मंडळी का. असे म्हणत सर्वज्ञांनी उपरणे फिरवले आणि नाथोबांना एकाएकी ठाव लागला. तेथे गुडघ्या इतकेच पाणी होते. सर्वज्ञ म्हणाले, वानऱ्या, हा हो मंडळीकाला कासेला लावून घेऊन या. भट्टोबास पोहत गेले व कासेला लावून घेऊन आले. दोघे श्रीचरणा लागले. सर्वज्ञ म्हणाले, काय हो मंडळीका, वाहवले की? नाथोबाने सांगितले, जी असे सर्वज्ञांनी त्यांचे सात्वन केले. सर्वज्ञांनी आपल्या भक्तांचे रक्षण केले. यांचे भक्तजनांना आश्चर्य वाटले. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.